हाय फ्रेंड्स. आज आपण जिंजर बद्दल जाणून घेणार आहोत. जिंजर, अद्रक. द पेरियनल यूज ऑफ जिंजर ज्यूस बिफोर मीन्स प्रिव्हेंट्स मॅलिग्नन्सी ऑफ टंग अँड थ्रोट. 12ही महिने जेवणाच्या अगोदर जर आपण जिंजरचा अद्रकचा ज्यूस घेतला तर ते टंग आणि थ्रोट, घशाचा आणि जिभेच्या कॅन्सर पासून आपल्याला मुक्तता देतं. इंट्रोडक्शन. इन संस्कृत जिंजर इज कॉल्ड ॲज अ विश्वसुधा. संस्कृतमध्ये अद्रकला विश्वसुधा असं म्हटलं आहे. इट इज अँटी रुमॅटिक, स्टिम्युलंट, डायजेस्टिव्ह, लॅक्झेटिव्ह, गुड फॉर आईज अँड थ्रोट अँड न्यूट्रिशियस. अँटी रुमॅटिक ज्यांना संधिवात आहे त्यांच्यासाठी खूप उपयोगाचं आहे. स्टिम्युलंट आहे, डायजेस्टिव्ह आहे, लॅक्झेटिव्ह आहे आणि डोळ्यांसाठी आणि घशासाठी खूप चांगलं आहे, न्यूट्रिशियस आहे. Its purgative properties destroys intestinal worms and is good tonic for the intestine. पोटातल्या आतड्यांसाठी आणि जंतासाठी ते खूप उपयोगाचं आहे. इट कंटेन्स वॉटर 80.9%, प्रोटीन 2.3%, फॅट 0.9%, कार्बोहायड्रेट 12.3%, iron 2.6 milligram per 100 gram. It also contains vitamin A, vitamin C, calcium, phosphorus in small quantities. Uses: 3 or 4 tsf of ginger juice mixed with a very small quantity of mineral salt and a few drops of lemon juice taken half an hour before meals work as an excellent appetizer. ज्यांना तोंडाला चव नाहीये असं वाटतंय, पोटाचे काही आजार असतील तर त्यांनी जेवणाच्या अगोदर 3 ते 4 चमचे जिंजरचा ज्यूस घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये एक किंचितसा मिनरल सॉल्ट टाकायचा आहे. त्यांनी काही लिंबूचे थेंब टाकायचे आहेत आणि ते जेवणाच्या अगोदर प्यायचं आहे. पोटातले सगळे कृमी वगैरे सगळे नष्ट होतं. जिंजर ज्यूस स्टिम्युलेट्स द सिक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. डायजेस्टिव्ह ज्यूसचं सिक्रिशन करण्याचं काम जिंजर ज्यूस अद्रकचा रस करतो. दिस हेल्प्स डायजेशन अँड प्रिव्हेंट्स गॅस ट्रबल. गॅस ट्रबल ज्यांना आहे त्यांनी तर अवश्य प्यावं. बेनिफिट्स: ज्यूस और स्मॉल पीस ऑफ जिंजर टेकन बिफोर मील एलिमिनेट्स गॅस. ज्यांना गॅसचा त्रास होतो जेवल्यानंतर त्यांनी जेवणाच्या अगोदर एक छोटासा तुकडा अद्रकचा चावायचा आहे किंवा थोडासा जिंजरचा अद्रकचा रस प्यायचा आहे. इट डिसलॉग कफ अँड एक्स्ट्रीमाइट स्कॅट्रा अँड कोल्ड. ज्यांना सर्दी आणि पडशाचा आजार आहे वारंवार त्यांच्यासाठी ते वरदान आहे. त्याने तो पातळ होऊन तो डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून निघून जातो. इट करेक्ट्स कार्डियक डिसऑर्डर्स अँड ऑल द ॲबडॉमिनल डिसऑर्डर्स. ज्यांना हृदयाचे आजार आहेत आणि ज्यांना पोटाचे आजार आहेत त्यांनी तर अवश्य प्यावं. जिंजर ज्यूस इज ऑल्सो हेल्पफुल इन एडिमा, युरिक ट्रबल, जॉन्डिस, पाइल्स, अस्थमा, कफ, ड्रॉप्सी अँड अदर डिसीज. या सगळ्या आजारांमध्ये अद्रकचा रस खूप महत्वाचं काम करतो. According to Ayurveda, regular intake of ginger juice prevents malignancy of tongue and throat. जे नेहमी अद्रकचा रस पितात त्यांना कधीही जिभेचा किंवा घशाचा कर्करोग होत नाही. A few drops of ginger juice poured into the nose gives sure relief in headache. पूर्वीच्या काळी तेव्हा डॉक्टर मेडिसिन काही नव्हतं तेव्हा आयुर्वेदच काम करत होतो आणि आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की ज्यांना कुणाला डोकं हेडेक होत आहे त्यांनी अद्रकचे 2 थेंब नाकामध्ये सोडायचे आणि लगेच ताबडतोब त्यांना रिलीफ व्हायचं. टूथेक इज रिलीव्ड इफ अ piece of ginger is rubbed on ailing tooth. दात जर दुखत असेल तर अद्रकचा एक छोटा तुकडा ह्याचा जिभेवर दातावर चोळायचा आहे. थँक्यू.